ठाकरे यांचा विरोध होता वक्फ बोर्डाला, पण अरविंद सावंत म्हणतात की तेव्हा वक्फ बोर्डचा काही प्रश्नही नव्हता, बाळासाहेब यांना कळालेच नाही असं देखील त्यांनी दावा केला. अरविंद सावंत आता खुर्ची करता, सत्ते करता मतांची आपण एवढी लाचारी करताय. तुम्हाला मी अनाडी म्हणणार नाही. बाळासाहेबांच्या काळात वक्फ बोर्ड कुठे होता असा जो प्रश्न किंवा असं जे उत्तर आपण आज दिलेलं आहे, मी तुम्हाला अनाडी म्हणणार नाही. तुम्ही स्वतःची कातडी वाचवण्याकरता असे धंदे करताय. ज्या बाळासाहेबांची भूमिका होती वक्फ कायदाच रद्द करावा, आपण मतांच्या लाचारी करता त्या कायद्यामध्ये आपण ज्या काही सुधारणा करतोय त्यालाही विरोध करताय. काय अवस्था आली तुम्हाला. अहो, वारसा हा विचारांचा चालवायला लागतो. आपण फक्त वारसा आडनावाचा वापरताय. विचार आपण विसरलात. काही मुठभर लोकांच्या मतांकरता एवढी लाचारी, एवढं काँग्रेसच्या आहारी जायचं. वाईट. बाळा किती यातना होत असतील स्वर्गात की ह्या लोकांसाठी मी झिजलो का, माझं आयुष्य यांच्याकरता, अशा नतद्रष्टांकरता मी वेचलं का, हा विचार बाळासाहेब करत असतील. सर, एक प्रश्न असा आहे की कुठेही उद्धव ठाकरेंची भूमिका नक्की निश्चित होत नाहीये वक्फच्या संदर्भात, असं वाटतंय का? कारण त्यांचं म्हणणं आहे बाळासाहेब ठाकरेंच्या काळी काय असे विषयच नव्हते, हे लोक खोटं बोलतात, बाळासाहेबांचा विरोध होता. हिंदुत्वाच्या रक्षणाकरता हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, नागरी कायदा, ती सर्व कलम रद्द करायला पाहिजे, ह्या बाळासाहेबांच्या भूमिका होत्या. आपण लोकांनी, महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला त्याचं उत्तर दिले. बाळासाहेबांची खरी शिवसेना कुणाच्या नेतृत्वाखाली पुढे जाऊ शकते याचं उत्तर आता ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यात दिलेलं आहे. पूर्णपणे तुम्हाला घरघर लागलेली आहे. रोज लोकप्रतिनिधी, शिवसेना जे उभाटामध्ये जे शिल्लक होते रोज सोडून जात आहेत तुम्हाला. अरे, आता तरी तुमच्या डोक्यात प्रकाश पडू द्या. ही बाळासाहेबांची शिवसेना म्हणून बाळासाहेबांचा फोटो लावता ना, तुम्हाला अधिकार नाही हो. तुम्ही दुसऱ्यांना म्हणता की बाळासाहेबांचा फोटो लावू नका, आमचा बाप आहे. अहो, बापाचं जे विचार होते पण विसरलात. केवळ काँग्रेसच्या नादी लागून काँग्रेसनी सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी यांना आदेश दिले असतील वक्फ अमेंडमेंट बिलाला विरोध करा, हे लोक लगेच सगळे हजर, कार्यतत्पर, आदेश मानणारे. गुलाम आहात तुम्ही, काँग्रेसी विचारांचे गुलाम झालेले आहात. आपण राहुल गांधी आणि सोनिया गांधींचे गुलाम आहात, हे मी जाहीरपणे आज या ठिकाणी बोलतोय. श्रीकांत शिंदेंनी एक ट्विट केलेलं आहे की त्यामध्ये अनेक जे तुमचे समर्थक किंवा बाळासाहेब की विचारधारा, वोट बँक की मजबुरी, अशा अर्थाने. तर या अनुषंगाने काय सांगाल, नेमकं तुमची भूमिका? आमचे नेते श्रीकांतजी शिंदे यांनी काल एक्स पोस्ट करून वक्फ अमेंडमेंट बिलाला, सुधारणा विधेयकाला आमच्या पक्षाचा पाठिंबा आहे हे जाहीर केलेलं आहे. आणि उभाटाची भूमिका त्यांनी समोर आणलेली आहे की बाळासाहेबांचे विचार आपण सोडलेले आहात. केवळ सोनिया गांधी आणि राहुल गांधींची गुलामगिरी तुम्ही करताय आणि त्यांच्या होमध्ये तुम्ही आपला स्वर जो जुळवताय ते लोकांसमोर त्यांनी जाहीर केलेलं आहे. आमच्या पक्षाची भूमिका, वक्फ सुधारणा विधेयकाला आमचा पाठिंबा आहे. हे बिल कधीही संसदेत येऊ द्या, आम्ही त्यास पाठिंबा देणार, ही आमची भूमिका त्या एक्स पोस्टद्वारे जाहीर केलेली आहे. सर, डिलिमिटेशनचा मुद्दा परत गाजला आहे. साऊथ वेस्ट सत्ताधारी पक्ष
त्या विरोध करायचा ही दुटप्पी भूमिका विरोधकांची आहे. जे नियमाप्रमाणे जे डिलिमिटेशन होणार त्या सर्व डिलिमिटेशनला आमचा पाठिंबा आहे. एक मुद्दा हा आहे की वक्फ बोर्डाच्या याच्यामध्ये जे मुस्लिम नाही बोर्डावर घ्यायचं जे कलम आहे त्यामुळे अशी भीती वाटते का की सिद्धिविनायक संस्थान याच्यावरती पण हिंदू इतर लोक येतात, म्हणजे सर्वांना समान न्याय असतो म्हणून हा प्रश्न आहे. हे बघा, अनेक धर्मदाय ज्या काही संस्था आहेत, धर्मदाय ट्रस्ट आहेत, त्यावरती सर्व धर्मीय लोक आहेत. हा विषय मायनॉरिटीजचा आहे. त्या बिलामध्ये असं काही कुठेही त्या वक्फ कायद्यामध्ये गरीबाला त्या प्रॉपर्टीचा उपयोग व्हायला पाहिजे. पण प्रॉपर्टी काही मुठभर स्वतः मुस्लिम नेते म्हणून घेणारे ती प्रॉपर्टी लुबाडतायत. खऱ्या अर्थाने वक्फचा उपयोग गरीब मायनॉरिटीज मुसलमान वक्फचा आपल्याची सगळी आहे ती अल्लाहला गरिबांच्या विकासाकरता समृद्धीकरता दान करायची. परंतु तुम्ही एक तरी मला अशी गोष्ट सांगा की या वक्फ प्रॉपर्टीतून हॉस्पिटल उभारलं गेलेलं आहे, शाळा उभारली गेलेली आहे, कॉलेज उभारलं गेलेलं आहे आणि त्याचा उपयोग गरीब मुस्लिम विद्यार्थ्यांना होती, जनतेला होतं अजिबात नाही. तर वक्फच्या प्रॉपर्ट्या अनेक राज्यांमध्ये काँग्रेसचे जे काही लीडर आहेत आणि मुस्लिम संघटनांचे जे लीडर आहेत, मी नाव नाही घेणार, पण जे काँग्रेसचं नेतृत्व करतायत अशा लोकांनी त्या ठिकाणी लॉजिंग लेटर्स काढलेले आहेत आणि त्या प्रॉपर्ट्या हडप केलेल्या आहेत. आणि यांच्या ताब्यातील या सर्व संस्थानं आता खालसा होतील आणि गरीब मुस्लिम त्या याचा फायदा होईल या भीतीने लोकांमध्ये गैरसमजुतीचं वातावरण हे लोक करत आहेत. हे वक्फ जे काय त्याच्या कायद्याद्वारे ज्या ठिकाणी कुठलीही जागा बोट ठेवायचं रात्री आणि सांगायचं की या ठिकाणी आम्ही प्रार्थना करायचो, आता ही प्रॉपर्टी आमची, अशा पद्धतीने काही ठिकाणी या कायद्याचा गैरवापर केला जात होता. कायदा वापराला आता निर्बंध येणार आहेत. त्यामुळे सर्व धर्मियांचा अनेक अशा शेतकऱ्यांच्या शेती अनेक गावाच्या गावं वक्फ प्रॉपर्टी म्हणून दाखवली गेलेली आहेत आणि त्याला कोर्टामध्ये दाद मागता येत नाही, कारण वेगळं ट्रिब्युनल आहे. याही लोकांचा अन्याय दूर होण्याची गरज आहे. याकरता यामध्ये कलेक्टर की जो जमिनीचा मालकी ठरवण्याचा अधिकार या घटनेने कलेक्टरला दिलेला आहे आणि त्या कलेक्टर यांचा अंतर्भाव त्या कमिटीमध्ये जर केला तर काँग्रेसला याचा विरोध का? आता तुम्ही जर ज्या वक्फ घटनेमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख नाहीये, हा कायदा तुम्ही मानायला तयार आहात आणि कलेक्टरचा अंतर्भाव त्यात नको आहे. ही दुटप्पी भूमिका यांची आहे. सर, मात्र याच्यामध्ये हिंदू लोकांना त्या बोर्डावरती येण्याची परवानगी देण्यात आलेली आहे का? हे बघा, मायनॉरिटीज, हे बघा, बिगर मुस्लिम मायनॉरिटीज हा आपण या देशात राहतो, या भारत देशामध्ये राहतो आणि जर त्यांच्या प्रॉपर्ट्यांवरती जर तुम्ही अधिकार सांगू शकता, अशा अनेक रात्रीमध्ये अनेक देवळांवरती अधिकार सांगितले, अनेक किल्ल्यांवरती अधिकार सांगितलेत, मग त्या ठिकाणी त्या बोर्डामध्ये माणसा प्रतिनिधी का नसावा? असला पाहिजे. त्यांची सुद्धा सर्वसमावेशक त्या ठिकाणी दाद मागण्याकरता, त्यांची बाजू घेण्याकरता हे जे प्रयोजन केलेलं आहे, हे या भारतीय नागरिकत्वाचं जे काही अधिकार आहे ते सांभाळण्याकरता त्यामध्ये या सुधारणा बिलामध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे. एकच प्रश्न याच्यामध्ये, मग तुमच्या म्हणजे हिंदू याच्यावरती समजा जर अशा अनेक संस्था, अनेक धर्मदाय संस्था आणि वक्फ बोर्ड याच्यामध्ये तुम्ही सरमिसळ करू नका.
प्रत्येकाची कार्य वेगवेगळी आहेत आणि प्रत्येकाची काही घटना आहे ती वेगवेगळी आहे. वक्फ बोर्ड हे धर्मदाय आयुक्त नाही आहे. धर्मदाय आयुक्ताचे जे नियम आहेत ते त्यांना लागून येते. वेगळं ट्रिब्युनल आहे. त्यामुळे तुम्ही त्या संस्था धर्मदाय संस्था वक्फ बोर्ड याची सरमिसळ करू नका. वेगवेगळे विषय आहेत. त्यामुळे इकडे असं मग तिकडे तसं का, हा विषय तसा नाही आहे. वक्फ बोर्ड हे वेगळं ट्रिब्युनल आहे की कोर्टामध्ये सुद्धा एकदा वक्फने एखाद्या जागेवर दावा केला तर तुम्हाला जो घटनेने अधिकार दिलेला कोर्टाला सुद्धा त्यामध्ये इंटरफेअर करता येत नाही. हा कुठला कायदा आला? हा कायदा आला कुठला? आणि त्याकरता या सुधारणा आपण केलेल्या आहेत. सर, एक वेगळा प्रश्न आहे. जेव्हापासून कांबराचा व्हिडिओ आला त्यानंतर त्याच्या प्रसिद्धीत प्रचंड वाढ झाली, मोठी त्यांना खूप लाभ देखील होते. त्याच्यामुळे काय वाटतं की मुद्दामून तो व्हिडिओ आणला गेला का? हे बघा, कांबरा हा भाडेकतट्टू आहे. दिशा सॅलियन प्रकरण माध्यमांमध्ये जोरजोरात येत होतं आणि त्याच्याकडची दिशा, त्या दिशा सॅलियनच्या प्रकरणावरची फिरवण्याकरता उबाटाने पैसे देऊन कांबरासारख्या व्यक्तींना पुढे आणलेला आहे आणि तो त्याचा भाग आहे. सर, पण खूप मोठ्या प्रमाणावर फंडिंग किंवा पैसा दिला जातोय कुणाल कामराला असं दिसतंय. कुणाल कामरा याची चौकशी व्हायला पाहिजे. नरेंद्र मोदी साहेब यांच्या विरोधात बोलणं, निर्मला सीतारामन देशाच्या अर्थमंत्री महिला आहेत त्यांच्या विरुद्ध चुकीच्या पद्धतीने बोलणं, देशातील उद्योगपतींच्या विरोधात बोलणं, त्यामागे फार मोठा डाव आहे आणि कदाचित परदेशी फंडिंग यामागे व देश विरोधी शक्ती ज्या आहेत त्या सुद्धा कामराच्या मागे असू शकतात. याची चौकशी करत आहे.